Hello everyone, welcome to SK Sir's Maths Academy. So in this lecture we will see Lagrange's mean value theorem. ज्याला शॉर्टकटमध्ये आपण LMVT असं म्हणतो. रोल्स थेरम एक्झामसाठी तितकीशी इम्पॉर्टंट नाही, बट LMVT इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तर आता आपल्याला LMVT बघायची आहे आणि त्या LMVTवर बेस्ड काही क्वेश्चन्स करायचे आहेत. Suppose f of x be a function defined on closed interval AB, which is first condition, which is continuous on closed interval AB, differentiable on open interval AB, and if a function satisfies two conditions, then we can say that there exists at least single point C belongs to open interval AB such that f dash of C is equal to f of B minus f of A upon B minus A. Yes, तुमच्या डोक्यात जो विचार चाललाय तो अगदी बरोबर आहे. आपण याच्या अगोदर जी रोल्स थेरम पाहिलेली आहे ना मित्रांनो, ती आणि ही थेरम अगदी सिमिलर आहेत. बरोबर, कुठल्या संदर्भात सिमिलर आहे बघा. तर फर्स्ट कंडिशन जी आहे रोल्स थेरम मध्ये सुद्धा काय होती, हीच कंडिशन होती. फंक्शन काय असायला हवं, कंटिन्युअस असायला हवं. बरोबर, आणि त्याच्यानंतर काय दुसरी कंडिशन काय होती, डिफरन्शिएबल असायला हवं. बरोबर, आता ह्या दोन कंडिशन्स ज्या आहेत त्या दोन कंडिशन्स इथं सुद्धा अगदी सेम आहेत. म्हणजे आपल्यासाठी हे खूप सोपं होऊन गेलंय. आणि मग इथे मात्र थर्ड कंडिशन जी रोल्स थेरम मध्ये होती ती नाहीये. कुठली कंडिशन होती आठवत असेल तर मी तुम्हाला सांगतो, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए ही ती थर्ड कंडिशन होती. बरोबर, पण आता आपल्याकडे ती कंडिशन नाही. सो आपल्याला ह्या दोनच कंडिशन चेक करायच्या. त्याच्यावरून सांगायचं की देअर एक्झिस्ट अ सिंगल पॉईंट सी. ह्या तुमच्या ओपन इंटरवलवर एक सी असा पॉईंट मिळेल की ज्या पॉईंटला फंक्शनची डेरिव्हेटिव्ह रोल्समध्ये फंक्शनची डेरिव्हेटिव्ह इथे झिरो व्हायची मित्रांनो, झिरो. आता मात्र इथे एक वेगळी आपल्याला काहीतरी एक्सप्रेशन मिळते. काय ते एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. हा रेक्टिफिकेशनच करायला लागेल, कारण की आपल्याला याच्यावर डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, डायरेक्ट सम्स आहेत सॉल्व्ह करायच्यात. पण मी तुम्हाला हे थोडं इलस्ट्रेट करणार आहे ग्राफिकल मेथडने, की असा एक तुम्ही छोटासा ग्राफ काढला. ओके, आता याच्यामध्ये वेगळे पण काय हे समजून घ्या. तुम्ही जर पाहिलं ना तर रोल्समध्ये जे आहे थर्ड कंडिशन होती. कुठली थर्ड कंडिशन होती, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, राईट. पण आता म्हणजे काय, इकडे एक पॉईंट आणि त्या ग्राफचा स्टार्टिंग आणि एंड पॉईंट एका लेवलला असायला हवेत. पण आता इथे मात्र तशी कंडिशन दिलेली नाही. मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या ग्राफ काढू शकता. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही असा एखाद्याने ग्राफ काढला, ठीक आहे, ठिकाणी जो पॉईंट आहे समजा, तर हा सपोज ए आहे आणि ह्या ठिकाणी जो पॉईंट आहे तो समजा बी आहे. बरोबर, आणि मग याच्या रिलेटेड तुमच्या वाय ॲक्सिसवर ह्याची जी काय व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू काय असणार आहे, एफ ऑफ, बघा फंक्शनमध्ये जेव्हा ए पुट कराल तेव्हा व्हॅल्यू काय मिळणार आहे, एफ ऑफ ए, राईट. आणि त्याच्या रिलेटेड इकडे जर पाहिलं आपण, जेव्हा फंक्शनमध्ये तुम्ही एक्सच्या ऐवजी बी ही व्हॅल्यू पुट कराल तेव्हा तुमच्याकडे जी काय व्हॅल्यू मिळणार आहे ती आहे एफ ऑफ बी, राईट. मग आता तुम्हाला काय करायचंय, एक नवीन कन्सेप्ट समजून घ्यायची. ती कन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला इथं शॉर्टकटमध्ये मी सांगतो. ती कन्सेप्ट आहे सेकंड. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड सेकंड. सेकंड म्हणजेच काय, की तुमच्या ग्राफचा स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट हे दोन पॉईंट ज्या स्ट्रेट लाईनने आपण कनेक्ट करतो त्या स्ट्रेट लाईनला सेकंड असं म्हणायचं, सिंपल. मग आता जर मला इथे सेकंड ड्रॉ करायचं असेल, तर मी काय करेल, ह्या पॉईंटपासनं ह्या पॉईंटला जोडणाऱ्या एक स्ट्रेट लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, अशी एक मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली समजा. आणि मग ह्या तुमच्या स्ट्रेट लाईनला आपण सेकंड असं म्हणणार. बरोबर, याला सेकंड असं म्हणणार. आणि मग तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, ही फर्स्ट जी लाईन आहे तुमची, ही लाईन जी आहे ती आहे तुमची सेकंड, विच जॉईन्स युअर स्टार्टिंग पॉईंट अँड एंड पॉईंट ऑफ युअर ग्राफ. आणि इथे मी एका पॉईंटला काढलेला आहे टँजंट. तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा सर, ही जी लाईन आहे, तुम्ही जर याला टँजंट म्हणत असाल, तर ती लाईन म्हणजे तो टँजंट आणि तुमची ही सेकंड लाईन, ह्या दोनही गोष्टी तुम्हाला लक्षात आलेलं आहे की त्या एकमेकांना पॅरलल दिसत आहेत. काय दिसत आहेत, त्या एकमेकांना पॅरलल दिसत आहेत. करेक्ट, हो, पॅरलल आहेत त्या. मग आता याचा अर्थ काय ते आपण इथे कनेक्ट करून बघणार आहोत. बघा, सेकंड लाईनच्या ऐवजी अगोदर टँजंटचा विचार करूया. तुम्ही जर टँजंट पाहिला तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की समजा हा जर पॉईंट तुमचा सी असेल, सपोज दिस इज युअर पॉईंट सी, तर ह्या पॉईंटला तुमच्या टँजंटचा स्लोप काय असेल, तर तुम्ही मला डायरेक्ट आन्सर देणार, सर माहिती आहे की आम्हाला स्लोप ऑफ टँजंट इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉईंट. मग आता ह्या पॉईंटला
डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, एफ डॅश ऑफ सी. समजते का, म्हणजे याच्या रिलेटेड डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश ऑफ सी, करेक्ट. आणि मग याचा जर आपल्याला स्लोप काढायचा असेल ह्या सेकंडचा, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्या सगळ्यांना. मग तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरणार सांगा स्लोप जर काढायचे तर. कसा फॉर्म्युला आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, बरोबर. मग आता इथे तुमच्याकडे y2 म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू, ए जेव्हा टाकतो ना तेव्हा ही जी व्हॅल्यू मिळते ना त्याला आपण y1 म्हणणार आहे मित्रांनो. काय म्हणणार, y1. कारण का, तर इथे तुम्ही जी पहिली व्हॅल्यू टाकाल त्याच्यासाठी फंक्शनची जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण y1 म्हणतो. आता इथे तुम्ही जेव्हा फंक्शनची व्हॅल्यू b टाकणार ना तेव्हा जे आउटपुट मिळेल त्याला आपण y2 असं म्हणणार. काय म्हणणार त्याला आपण y2 असं म्हणणार. मग आता इथं व्हॅल्यू पुट करूयात आपण. बघा y2 ची व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ बी मायनस y1 ची व्हॅल्यू काय, एफ ऑफ ए, आणि x2 ची व्हॅल्यू काय b, आणि x1 ची व्हॅल्यू काय a, करेक्ट. मग आता तुम्ही ऑब्झर्व केला असेल हा एवढा पार्ट आणि एवढा पार्ट बिलकुल सेम आहे. याचा अर्थ असा झाला मित्रांनो की आपल्याला लॅग्रेंजियस मीन व्हॅल्यू थेरम कोणामधलं कनेक्शन दाखवतंय, तर ते कनेक्शन दाखवतं सेकंड आणि त्या ग्राफला असणारा टँजंट. आणि याच्यात स्पेसिफिकली त्यांनी काय सांगितलंय की असा सी पॉईंट आपल्याला मिळेल की जो पॉईंट जो आहे सी त्या पॉईंटला जो टँजंट ड्रॉ कराल आणि तुमची सेकंड लाईन हे दोघं एकमेकांना काय असणार आहेत, पॅरलल असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय असतात, सेम असतात. आणि आपल्याला माहिती आहे तेच आपण इथं मॅथमॅटिकली एक्सप्रेस केलेलं आहे. आपल्याला एक त्याच्यावर बेस्ट क्वेश्चन करायचा आहे आणि तो क्वेश्चन आहे व्हेरीफाय एलिमिटी फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इन 1,5 विच इज क्लोज इंटरवल, राईट. मग आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कंडिशन चेक करणार आहात. तुम्हाला थोडंफार आठवत असेल तर कुठली कंडिशन चेक करायची, पहिल्यांदा चेक करायची कंटिन्युटी, सेकंडला चेक करायची आहे डिफरन्शिएबिलिटी. रोल्समध्ये थर्ड कंडिशन होती, एलिमिटीमध्ये थर्ड कंडिशन नाही. बरेच वेळा मुलं काय करतात, थर्ड कंडिशन कॅल्क्युलेट करत बसतात. त्याची अजिबात गरज नाही कारण आपण डील करतो एलिमिटीशी, ठीक आहे. मग तर बघा आता तुम्ही ह्या दोन कंडिशन चेक करायच्यात. मग ते पाहिलं असेल तर दिलेलं फंक्शन जे आहे मित्रांनो ते आहे पॉलिनॉमियल किंवा त्यालाच आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो. आणि मग आपल्याला माहिती आहे ते आपण इथे लिहिणार, वी नो दॅट polynomials are always continuous. Hence, f of x is continuous in close interval 1,5. ओके, सो दिस इज अबाउट कंटिन्युटी. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे तो आपण बघणार. सेकंड पॉईंट आहे डिफरन्शिएबिलिटीचा. तर डिफरन्शिएबिलिटी बद्दल आपण काय सांगणार बघा. तुमची जे काही डिफरन्शिएबिलिटी बद्दल आपल्याला काय सांगता येईल, पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगितलेल्या नियमानुसार पॉलिनॉमियल सुद्धा कायम डिफरन्शिएबल असतात, हे आपण शिकलेलं आहे, बरोबर. पण त्याच्यापेक्षा अल्टरनेटिव्ह मी सांगितलं की डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून चेक करा की त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ह्या इंटरवलमध्ये एक्झिस्ट करते की नाही. ओके, मग आपण काय करूया, डायरेक्ट तुमचं जे काही फंक्शन आहे तुम्ही त्या फंक्शनचे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहात. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, राईट. सो डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ट्वाइस एक्स. दिस इज व्हेरी सिम्पल. कुठला फॉर्म्युला वापरला, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. मग आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं एक्सच्या ऐवजी तुम्ही याच्यातली कुठलीही व्हॅल्यू ठेवली तरी काय होणार आहे, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार आहे. म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ एक्स एक्झिस्ट इन ओपन इंटरवल 1,5, राईट. हेन्स फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल, राईट. सो ही झाली तुमची सेकंड कंडिशन, डिफरन्शिएबिलिटी. आता आपल्याला काय करायचंय, थर्ड कंडिशन चेक करायची. बट बिफोर चेकिंग थर्ड कंडिशन, ऍक्च्युअली तिकडे थर्ड कंडिशन नाहीये, माहिती आहे तुम्हाला, थर्ड स्टेप म्हणायचं होतं मला. मग आपण काय करणार आहे बघा, आपण इथे हे लिहिणार एलिमिटी कशी सॅटिस्फाय होती. ओके, सो हिअर ऑल कंडिशन्स ऑफ LMVT are satisfied. Hence, by LMVT आपण सांगू शकतो there exists at least a single point C belongs to open interval. आता इथे इंटरवल कुठला घ्यायचा आहे, 1,5 such that
एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू काय म्हणणार आपण, आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए असं म्हणतो आपण. म्हणजेच काय, दॅट इज एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी. यहाँ पे बी क्या है, 5 इज योर बी राईट. 5 जो आहे त्याला बी म्हणणार आणि 1ला काय म्हणणार, ए म्हणणार. सो मग तुम्ही लिहिणार एफ ऑफ 5 मायनस एफ ऑफ 1 अपॉन 5 मायनस 1. बरोबर, ह्या पद्धतीने. मग आता याला तुम्ही नाव द्या. समजा तुम्ही डेरिव्हेटिव्हच्या ठिकाणी फाइंड आउट करता. ओके, तर याला समजा 1 म्हणा आणि याला 2 म्हणायचं आहे. ठीक आहे, याला आपण 2 असं नाव दिलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यानंतर एक एक म्हणजे थर्ड स्टेप करणार आहोत आपण. स्टेप नंबर 3. इथे ज्या ज्या काही गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या सगळ्या शोधायच्यात. मग पहिल्यांदा काय करूया आपण, फ्रॉम 1 एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू टॉक्स एक्स राईट. सो याच्यामध्ये आपण काय करणार, सी पुट करणार. देअरफॉर एफ डॅश ऑफ सी काय मिळेल सांगा. एफ डॅश ऑफ सी येथे एक्सच्या ऐवजी फक्त ठेवायचं आहे सी. मग आता देन एफ ऑफ 5, हाऊ टू कॅल्क्युलेट एफ ऑफ 5, हे फंक्शन दिलंय आणि त्या फंक्शनमध्ये एक्सच्या ऐवजी काय ठेवायची आहे, 5 ही व्हॅल्यू ठेवायची आहे. ही याला आपण काय, हे खरं तर एफ ऑफ बी आहे बरोबर ना. हां, मग इथे काय येणार आन्सर 25 येणार. त्याच्यानंतर एफ ऑफ ए म्हणजे काय, तर तुमच्या एक्सच्या ऐवजी तुम्ही काय ठेवणार आहात, 1 ही व्हॅल्यू ठेवणार. एफ ऑफ 1 फंक्शन आहे तुमचं, काय फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर आहे. सो 1 स्क्वेअर, सो 1 राईट. मग ह्या 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. सो डायरेक्ट ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या सगळ्या पुट ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन 2. हे तुमचं जे काही एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ठेवायच्या सगळ्या. मग आता काय मिळणार आहे आपल्याला बघा, एफ डॅश ऑफ सी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ सी विच इज ट्वाइस सी इज इक्वल टू राईट. ते एफ डॅश ऑफ सीच्या ऐवजी इथं जी शोधली आपण ट्वाइस सी ठेवलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे एफ ऑफ बी 25 आहे, एफ ऑफ ए किती आहे, 1 आहे. मग आता चला ठेवूयात, एफ ऑफ 5 ची व्हॅल्यू आलेली आहे 25 मायनस एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू जी आहे ती आलेली आहे 1. देन बी मायनस ए मतलब 5 मायनस 1 राईट. सो हे सॉल्व करायचं आहे. सो ट्वाइस सी इज इक्वल टू 24 बाय 5 मायनस 1 4. सो ट्वाइस सी इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 6 जा 24. सो ट्वाइस सी इज इक्वल टू 6. सो सी इज इक्वल टू 6 बाय 2. सो सी इज इक्वल टू 3 राईट. बट तुम्ही जरी सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे तरी तुम्हाला हे चेक करायचं की ही जी व्हॅल्यू आलेली आहे तुमची ती तुमच्या ओपन इंटरवलवर आहे की नाही, म्हणजे 1 आणि 5च्या दरम्यान आहे की नाही हे चेक. आता ऑब्व्हियसली वी कॅन कन्क्लूड दॅट, काय सांगू शकतो आपण की 3 बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 1 5 आहेच ना, 1 आणि 5च्या इन बिटवीन आहे. सो म्हणून आपण सांगू शकतो की असा आपल्याला एक तरी पॉईंट सी मिळालेला आहे की जो तुमची ही जी काही कंडिशन आहे सेकंड वाली कंडिशन ती सॅटिस्फाय करतोय. आणि म्हणून आपण सांगू शकतो हेन्स LMFT इज व्हेरीफाईड. तर बघा अशा पद्धतीने एकदम सिंपल प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं तुम्हाला हा प्रॉब्लेम कळालेला असेल. तुम्ही फक्त मित्रांनो काय लक्षात घ्यायचं, ही प्रोसिजर कशी फॉलो करायची ना, बस तेवढं समजून घ्या. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्हाला तो जमणार आहे. तुम्ही जर प्रोसिजर फॉलो केलीत तर तुम्हाला गॅरंटीड तो प्रॉब्लेम जमणार आहे. आणि प्रॅक्टिस करणं, फर्स्ट प्रॉब्लेम केलाय आपण, आता हा सेकंड प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला फक्त प्रोसिजर माहिती पाहिजे, बाकी त्याच्यामध्ये फंक्शन काहीही असू द्या, डोंट वरी. सो लेट्स से दिस प्रॉब्लेम. याचं सोल्युशन करायचं म्हणजे आपल्याला पहिली स्टेप फॉलो करावी लागणार, जसं आता पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं. द फर्स्ट स्टेप इज कंटिन्युटी. ओके, नाव ऑब्झर्व द गिवन फंक्शन. तुम्ही जर फंक्शन ऑब्झर्व केलं मित्रांनो तर काय तुमचं कंक्लुजन काय आहे की आपल्याला माहिती आहे काय एक्सपोनेन्शियल फंक्शन दिलेलं आहे राईट. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आर ऑलवेज कंटिन्युअस.
right? Exponential functions are always continuous. Exponential functions are always continuous, right? हे आपल्याला माहिती आहे. मग आता दिलेलं फंक्शन एक्सपोनेन्शियल आहे, hence f of x is continuous on open interval 0 to. So this is first condition. Now second condition चेक करायची आहे. कंटिन्युटी झाल्याच्या नंतर आपण चेक करतो ते डिफरन्शिएबिलिटी. हां, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन सुद्धा कायम डिफरन्शिएबल असतात ते आपल्याला माहिती आहे. पण आपण इथे डायरेक्ट फंक्शनची डेरिव्हेटिव्हच कॅल्क्युलेट करून दाखवूयात. e raised to 0.5x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x सो दॅट वी गेट. आता आपल्याला माहिती आहे तुमच्याकडे e raised to x ची डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असते, सेम राहते, e raised to x राहते. पण इकडे जर काही फंक्शन त्याला मल्टिप्लाय असेल तर त्या फंक्शनने आपण सपोज इथे तुमचं काही फंक्शन आहे तर त्या फंक्शनने इथे मल्टिप्लाय करायचं असतं, हे आपल्याला माहिती. मग आता तुम्ही e raised to जे आहे ते लिहिणार ॲज इट इज. 0.5 लिहिलं मी, पण नुसता x आहे का नाही, तर त्या एक्सला काहीतरी मल्टिप्लायर आहे. मग जे काही असेल त्याने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे तुम्ही ह्या 0.5 ची डेरिव्हेटिव्ह घेतली तर ते कॉन्स्टंटच त्याचा आन्सर येणार. सो 0.5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मला वाटतं हे समजलं असेल. आता त्याच्यानंतर हे झालं, तुमची डेरिव्हेटिव्ह झाली आहे. मग तुम्ही काय ऑब्झर्व केलं हे थोडंसं आपण जर नीट लिहिलं तर असं लिहू शकतो 0.5 e raised to 0.5 x. ओके, सो दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह. फाईन, याला आपण नेहमीप्रमाणे 1 म्हणूयात. आता सेकंड स्टेप, सॉरी, आपण ह्या दोन कंडिशन जर चेक केल्या तर त्याच्यावरनं काय सांगता येईल आपल्याला. ओके, असं लिहू शकतो ऑल कंडिशन्स ऑफ LMVT are satisfied, hence by LMVT there exists point C belongs to. कुठल्या तुमच्या इंटरवल मधला पॉइंट असणार आहे एक तिकडे 0 2, बरोबर. इथे 0 2 असा पॉइंट असणार आहे, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये C हा पॉइंट असेल. सच दॅट f dash of C is equal to f of b minus f of a. हे प्रत्येक वेळी लिहायचं आहे असं. बाकी आपल्याला काही समजा प्रॉब्लेम झाला तरी ह्याच्यामुळे आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. सो दिस इज इक्वल टू f dash of C इज इक्वल टू f of b जो आहे f of b त्याची व्हॅल्यू लिहायला लागेल. f of b काय ह्या ठिकाणी 2 आहे, मायनस a काय 0 आहे, अपॉन 2 मायनस 0, राईट. हां, पण इथे बघा मी इथे फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लिहिली, फक्त कंक्लुजन लिहायचं राहिलं की दॅट इम्प्लाइज f ऑफ x इज डिफरन्शिएबल. हे कंक्लुजन लिहायचं राहिलं, ते विसरायचं नाही, ते लिहायचं. ओके, तर आता हे तुम्ही इथे f dash ऑफ C लिहिलं. तुम्हाला हे याला आपण नाव देतो 2. सेम फॉलो करायचा आहे पॅटर्न जसा पाठीमागे केला आपण, बिलकुल सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. हीच तुमची सेकंड स्टेप झाली. नाव थर्ड स्टेप. थर्ड स्टेपमध्ये ज्या ज्या गोष्टी इथं रिक्वायर्ड आहेत त्या सगळ्या कॅल्क्युलेट करायच्यात. पहिल्यांदा फ्रॉम 1 लिहायचे. फ्रॉम 1 f dash ऑफ x इज इक्वल टू काय कॅल्क्युलेट केलंय 1 मध्ये इथे 0.5 e raised to 0.5x, राईट. सो पुट x इज इक्वल टू c. सो f dash ऑफ c इज इक्वल टू 0.5 e raised to 0.5c. देन f ऑफ b काय आहे, f ऑफ b किंवा f ऑफ a ने स्टार्ट केलं तर चालेल. f ऑफ 2 लिहिलं पहिला आपण, बरोबर ना. f ऑफ 2 म्हणजे ह्या फंक्शनमध्ये 2 ठेवायचं. मग तुमचं जे फंक्शन आहे हे फंक्शन आहे तुमचं काय फंक्शन आहे, e raised to 0.5 इंटू 2 लिहिला मी x च्या ऐवजी. मग तुम्हाला माहिती आहे 0.5 इंटू 2 आन्सर काय येतं 1 येतं. सो e raised to 1 असं आन्सर आलेलं आहे तुमचं, म्हणजे e आलाय फक्त. त्याच्यानंतर f ऑफ 0 ठेवायचा आहे. सो e raised to 0.5 इंटू 0. ऑब्व्हियसली हे सगळं तुमचे काही आहे पॉवर ती 0 होऊन जाईल आणि आन्सर फक्त 1 येईल.
ओके, तर ह्या दोन व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या. नाव फ्रॉम 2 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ सी. इथे आपण कॅल्क्युलेट केलेले बघा, ही आहे तुमचं एफ डॅश ऑफ सी बरोबर. ही व्हॅल्यू आहे तुमची एफ ऑफ 2 आणि ही व्हॅल्यू आहे एफ ऑफ 0. मग आता फ्रॉम 2 काय होणार आहे, एफ डॅश ऑफ सी लिहायचं आहे पहिल्यांदा. तर तो आहे 0.5 e raised to 0.5 c इज इक्वल टू एफ ऑफ बी जे आहे e मायनस एफ ऑफ 0 1 अपॉन 2 मायनस 0. सगळ्या अकॉर्डिंगली व्हॅल्यू फक्त त्याच्यात व्यवस्थित पुट करायच्यात आपण, मग आपल्याला करेक्ट एक्सप्रेशन मिळेल. मग आता काय मिळणार आहे, 0.5 जो आहे, समजा अजून एक स्टेप लिहितो मी तुमच्यासाठी, 0.5 c इज इक्वल टू e मायनस 1/2 राईट. सो आता तुम्ही असं लिहू शकता e raised to 0.5 c इज इक्वल टू e मायनस 1. हा 0.5 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो 2 into 0.5 याचा आन्सर फक्त 1 येणार आहे मित्रांनो, फक्त 1. मग आता जर असं आन्सर आलं याचा अर्थ असा झाला की हे 1 आपण लिहितच नाही, है की नाही. मिस्टर इंडिया जो हर जगह होता है लेकिन लिखते नहीं है हम उसको. मग आता एक्सपोनेन्शियल आहे, वर सी आहे, याचा अर्थ हा ई आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. आणि मग आपल्याला माहिती आहे एकच अल्टरनेटिव्ह आहे तुमच्याकडे ई रिमूव्ह करायला, वी विल इंट्रोड्यूस लॉग. मग लॉग इंट्रोड्यूस करायचा आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग ऑफ e raised to 0.5 c इज इक्वल टू लॉग ऑफ e मायनस 1. मग आता तुम्ही बघा लॉग आणि e काय होतात एकमेकांना माहिती आहे आपल्या, काय होणार आहे, ते दोघं एकमेकांना कॅन्सल करणार आहेत, लॉग आणि e. फाईन. मग तुमच्याकडे फक्त आन्सर येऊन जाईल 0.5 c इज इक्वल टू लॉग ऑफ e मायनस 1. देन c इज इक्वल टू 0.5 जो आहे 0.5, हा 0.5 जर आपण इकडे नेला, समजून घ्या 0.5 म्हणजे ॲक्च्युली काय 1/2 आहे बरोबर. आता हा जर 1/2 म्हणजे इथं जर कळत नसेल कोणाला तर मी असं लिहितो, इथे 0.5च्या ऐवजी काय लिहिलं मी 1/2 लिहिला बरोबर ना. मग हा जर मी त्याला पलीकडे न्यायचं झालं तर हा 2 इकडे न्यूमरेटरला जाणार आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये. सो c इज इक्वल टू 2 लॉग ऑफ e मायनस 1. ओके, ही तुमची व्हॅल्यू आहे c ची. आता तुम्ही म्हणाल सर पण आम्हाला एक्झॅक्टली व्हॅल्यू कळाली नाही ना, नक्की काय न्यूमेरिकल्स काय आहे त्याचे ते कळले नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही वापरणार आहात कॅल्क्युलेटर. काय यूज करायचं आहे, कॅल्क्युलेटर यूज करायचं आहे. मी आता तुम्हाला इथे त्याची एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला सांगणार आहे, ती व्हॅल्यू तुमची कॅल्क्युलेटरने येते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, मी एक व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये लॉग कसा यूज करायचा आहे ते सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे सॉरी कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं आणि लॉगची व्हॅल्यू कशी काढायची ते सांगेल. मग आता याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ती आहे 1.826. पण ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे का नाही, तर ही आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. फाईन. तर आता मला सांगा ही जी तुमची सी ची व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो, ही व्हॅल्यू तुमच्या ह्या ओपन इंटरवल कुठे गेला तो इथे 0 to हा जो ओपन इंटरवल आहे त्याच्यामध्ये बिलोंग करते. ओके, आणि म्हणून मग आपण सांगू शकतो सी बिलोंग्स टू ओपन इंटरवल 0 to, आणि मग असा एकतरी पॉईंट सी मिळाला आपल्याला जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो आणि तो एक्झॅक्टली त्या तुमच्या दिलेल्या इंटरवलमध्येच आहे. आणि म्हणून आपण सांगू शकतो LMVT इज व्हेरीफाईड फॉर द गिवन फंक्शन.